15 ऑगस्ट सहज वर माझ्या बागेतली आज आलेली फुलं. सीझन संपलाय मोगऱ्याचं तरी तू आलायस. मिरची शेतावरी आणि कोळी टाकली पण त्याच्यामध्ये उगवून आले. काढून टाकशी वाटत नाही इतकं हे गोड दिसतंय. आंब्याचं पान, मेहंदी, बेजिल, आणि ही गोडसर जुई किती नाजूक आणि सुंदर वाटते हिच्याकडे बघितल्यावरती. जुई अँथेरियम आणि मधुमालती. शेवंतीला अजून यायचे फुलं. ही आहे लेंडी पिंपळी. आता ही काळी होईल. सोनचाफा, पेरू, संत्र, गुलकंदाचा गुलाब खूप झालाय माझ्याकडे. आणि हे नवीन ह्याचं आगमन झालंय. हे आहे चेरी. नवीनच लावले हे झाड 15 ऑगस्टच्या निमित्त. बघूया चेरी कधी येतील ते. शेवगा, बिया येण्यासाठी ते ठेवलंय. बियासाठी ते आता काढते. गुलाबामध्ये हळद आली. कढीपत्ता, अरे वा कवठीचा फळ आहे. लक्ष नव्हतं माझं तुझ्याकडं. तेव्हा उमललंस. कवठी चाफा सहज वर गेले आणि लक्ष आलंय की कवठी चाफा उमललाय. सदाफुली, कायम सदाफुली. काही कष्ट नाही घेतलं ना तरी आपलं येत असते झाड. आणि किती उपयोगी आहे. स्पायसिस आणि पारिजातक. यावर्षी पारिजातकाला फार माझ्या येतात नेहमी फुलं पण का नाही आली काय माहिती यावेळेस.
बोगनवेल, मूळव्याधीसाठी हे पानफुटी, मूळव्याधीसाठी ह्या पानाचा उपयोग होतो. रातराणीला पण यावर्षी नाही आली, फुले आडूळसा आहे. आणि मिरी, हे झाड एवढं सुकलं होतं, मला खूप वाईट वाटत होतं की आता गेलं आपलं मिरीचं झाड. मग त्याला थोडंसं खतबीट टाकल्यावरती हे बघा, हे आता मिरी आली आहे त्याला मिरी. आणि हे सांगताना सांगितले विलायचीचं, पण त्याला काय अजून विलायची एकदाही लागलेली नाही आहे. जास्वंदीचा रंग बघा किती वेगळा आहे. आहे जामचं झाड, बेल, अनंत, छोट्या कळ्या आल्यात आता. हे लिंबू आहे आणि हे हाडजोड आहे. ते चाललं लिंबाच्या झाडाकडे कसा आधार घेतला आहे बघा, एकमेका सहाय्य करून. असं आता ह्या हाडजोडनी लिंबाच्या झाडीला कसं पकडलं आहे. आणि हळद आणि आळू एकत्र, हळदीची पानं, बेजिल आणि अंजीर आहे, गुंजपाला, कडीलिंब, आळू, ड्रॅगन फ्रूट. 5-10 मिनटं जरी मी एक चक्कर मारली ना वरती टेरेसवर, की मनाला खूप छान वाटतं.